क्लीन चिट देण्यात आलेली आहे तसं बघता याकडे पक्षबद्ध झाल्यानंतर क्लीन चिट मिळाली. दुसरं काय होऊ शकतं? आता फक्त दाऊद इब्राहिमलाच क्लीन चिट द्यायचं बाकी आहे. हे सरकार जे आहे, हे सरकार महाराष्ट्रातला असो किंवा दिल्लीतला असो, ओवाळून टाकलेले सगळे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेत आहे आणि आमची ताकद किती वाढली आहे असं बेडकी दंडाची फुगवून दाखवत आहे. या सगळ्या लोकांवरती भ्रष्टाचारासंदर्भात कारवाई करा, ईडी सीबीआयचे खटले दाखल करा किंवा केले. त्याच्यामध्ये वायकर सुद्धा आहेत. वायकर तर घाबरून पळूनच गेले ना. वायकर हे घाबरून पळूनच गेले ईडी आणि सीबीआयला हेच केस, याच खटल्यांमुळे. आता त्यांना क्लीन चिट दिली. दुसरं काय होऊ शकतं या सरकारमध्ये? मोदींच्या किंवा महाराष्ट्रातल्या फडणवीसांच्या सरकारमध्ये हे का कायद्याचं राज्य आहे का? याचा अर्थ असा आहे, तुम्ही आमच्या लोकांवरती खोटे खटले दाखल केलेत, खोटे गुन्हे दाखल केलेत, त्यांच्या मनात भीती निर्माण केली आणि आपल्या पक्षात जोडलं. हे तुम्ही मान्य करा. आमच्यासह सगळ्यांवरती तुम्ही अशा प्रकारचे खोटे गुन्हे, खोटे खटले दाखल करून आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. आमच्यासारखे काही लोक दबावाला बळी पडले नाही, पण ज्यांचं काळीज उंदराचं आहे बरं का, असे अनेक लोक पळून गेले. राष्ट्रवादीतून पळून गेले, अजित पवार असतील, स्वतः मुख्यमंत्री पळून गेले, त्यांनाही भीती होती कारवाईची. त्यांच्याबरोबरचे आमदार मंत्री पळून गेले आमच्याकडले. असे अनेक लोक गेले दिल्लीत आणि महाराष्ट्रात. त्यातले वायकर एक आहेत ना. काय बोलणार सर? त्यांनी मान्य केलं पाहिजे भाजपने की आम्ही यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले होते भीती निर्माण करण्यासाठी. मग आता का मागे घेतले तुम्ही? आमच्यावरचे सुद्धा घ्या ना. नवाब मलिकवरचे घ्या, प्रफुल्ल पटेलवरचे घेतले. 150 कोटीची प्रॉपर्टी तुम्ही रिलीज केली. आमच्या सुद्धा मध्यमवर्गीयांच्या प्रॉपर्टी तुम्ही जप्त केलेल्या आहेत का? आम्ही तुमच्या पक्षात येत नाही म्हणून? आम्ही तुमच्या दबावाला बळी पडत नाही म्हणून आमच्यावर तुम्ही खटले दाखल केले? याचा विचार करायला पाहिजे. अहो सोमय्या काय सांगता, फडतूस माणूस आहे. त्याने आता बोलावा ना. वायकर वरती जो खटला मागे घेतलेला आहे त्याच्यावर त्यांनी बोलावा आता. जर हे कोणी लोक खऱ्या बापाचे असतील, मी स्पष्ट बोलतोय, सत्यवचने असतील, तर त्यांनी हे जे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेऊन वॉशिंग मशीन मध्ये घालून धुवायचं काम चालू आहे त्याच्यावर बोलावं. वायकर सारख्या लोकांवरचे खटले कसे मागे घेतले जातात त्याच्यावर बोलावं. जर तुम्ही खरे असाल तर, तुमचं रक्त शुद्ध असेल तर, तुम्ही बनावट असाल, डुप्लिकेट असाल तर तुम्ही बोलणार नाही. मुंबई हा दावा मुंबई मनपाच्या गैरसमजुतीतून हा तक्रार दाखल झाली असं कोण म्हणताय? असे अनेक गुन्हे अशाच प्रकारच्या राजकीय गैरसमजातूनच त्यांनी दाखल केले आणि लोकांना तुरुंगात जावं लागलं. मग तो महानगरपालिकेतले अनेक, मग कोविडचा विषय असेल, खिचडीचा असेल किंवा आमच्यासारख्या अनेकांवरची खटले अशाच प्रकारच्या राजकीय दबावातून आणि गैरसमजातूनच निर्माण झालेले आहेत ना. मग घ्या मागे. तुम्ही तुमच्याकडे गेलेल्या लोकांचा पुन्हा तपास करून हे गैरसमजातून झालं. पोलीस ईओडब्ल्यू गैरसमजातून गुन्हा दाखल करू शकतं. ईओडब्ल्यूच्या प्रमुखांवरती खटला दाखल केला पाहिजे. आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी आहेत ज्यांनी हे गैरसमजातून गुन्हे दाखल करून जो मनस्ताप दिलाय वायकरांना आणि त्यांना आमच्यातून शिवसेनेतून पळून जायला भाग पाडलं, त्या अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करा. माझं फडणवीसांना आव्हान आहे. काँग्रेसने सर 288 इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवलेले आहेत आणि 10 पद्धतीने अर्ज दाखल करायला सांगितले आहे. काय वाटतंय, काँग्रेसचं ऐकलं चालू का? अजिबात नाही. कालच आमची महाविकास आघाडीची बैठक झाली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला माननीय शरद पवार साहेब होते, उद्धवजी होते,
काँग्रेसकडून नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराजजी चव्हाण असे प्रमुख नेते होते. आम्ही सगळे होतो. जयंतराव पाटील होते. त्यानंतर प्रमुख सगळेच नेते उपस्थित, चर्चा झाली. अनेक विषयांवर आम्ही एकत्र लढणार आहोत. आम्ही सुद्धा 288 मतदारसंघात आमची तयारी सुरू आहे ना. यासाठी कोणता मतदारसंघ कोणाच्या वाट्याला येईल हे अद्याप ठरायचंय. अशा वेळेला तीनही पक्षांनी आणि मित्र पक्षांची 288 मतदारसंघात तयारी हवी. तर मुख्यमंत्री म्हणतात आम्ही 2 वर्षापूर्वी पन्नासांनी एकाची विकेट काढली आहे. सतत सूर्यकुमारने कॅच घेऊन एखादी विकेट काढली. हा क्षण लक्षात राहणार झालाय. त्यामुळे आमचाही क्षण लक्षात राहणार. हो, तुमचा क्षण लक्षात राहिलेला आहे. तुमचा क्लीन बोल्डची वेळ आता आलेली आहे. तोही क्षण लक्षात ठेवा. तुमचे तिन्ही स्टंप बघा का, फडणवीस, अजित पवार आणि मिंदे तिन्ही स्टंप तुमचे उडणार आहेत. वो शेड्यूल ऑफेंस को रद्द कर दिया क्योंकि ईडी को आसान हो जाए. उसका मतलब है. और ये बोल रहा है ईओडब्ल्यू की, क्या बोल रहा है, गलत फहमी से हमने ये एफआईआर लॉन्च किया था. भाई ये कौन सी गलत फहमी ईओडब्ल्यू कर रही है? तो जो गलत फहमी से जो ये एफआईआर लॉन्च किया था, वो जो अधिकारी है ईओडब्ल्यू के चीफ है, उसके खिलाफ एफआईआर लॉन्च करो. आप अपने एक ऐसे व्यक्ति को मजबूर किया पार्टी छोड़ने को आफ्टर दिस एफआईआर, डर के मारे. वो डर गए बेचारे, वो डर गए. अपने आप को टाइगर समझता था लेकिन डर गया. तो जो अधिकारी है, अफसर है ईओडब्ल्यू का, उसके ऊपर आप कानून में कार्रवाई होनी चाहिए. उसका मतलब है आप लोग पॉलिटिकल राजनीतिक दबाव और इस प्रकार से खेल करके जो विरोधी है उसके ऊपर एफआईआर लॉन्च करते हो, फिर ईडी के पास भेजते हो और ईडी कार्रवाई करती है. हमारे जैसे लोगों के ऊपर भी ये है. तो बात यह है कि एक तो आप झूठे मुकदमे दायर करते हो, ये मान्य हो गया. आप झूठे, तो आप ये सभी लोगों की माफी मांगो, वाइकर की भी. बात करें कार्रवाई की, प्रफुल्ल पटेल की बात करें या अजीत पवार की बात करें या रविंद्र वाइकर, अभी जब ऐसा है कि हमारे जैसे लोगों ने पार्टी छोड़ी नहीं, हम जेल में गए, हम दबाव में नहीं आए, हम वफादार रहे हमारे पार्टी और नेता के साथ, तो हमको जेल में भेजा दिया, हमारा घर जमीन पूरा जब्त कर दिया. अगर हम पार्टी छोड़ देते दबाव में आकर उनके बीजेपी के, तो हमारी भी छुटका हो जाती, हमारी जमीन घर सब छोड़ देते. प्रफुल्ल पटेल का छोड़ दिया, अजित पवार का छोड़ दिया, हाँ, वाइकर छूट गए. लेकिन हम लड़ेंगे जब हमारी सरकार आएंगी, तो ये गलतफहमी क्या थी उनकी इंक्वायरी होगी. लालू प्रसाद यादव कह रहे हैं कि दिल्ली की केंद्र की सरकार है वो डगमगा जाएगी और आने वाले पिछले 1 महीने में सरकार गिर जाएगी. उनकी इस बयान को आप किस तरह से देख रहे हैं? लालू प्रसाद, मैं बहुत गंभीरता से देख रहा हूं. आपको लगता है सरकार गिर जाएगी? ये सरकार नहीं चलेगी. हम पहले भी बोल चुके, ये सरकार नहीं चलेगी. राहुल गांधी जी के नेतृत्व में जो तूफान आज भी चल रहा है, जो घटना घट रही है देश में, जिस तरह से मिस्टर नायडू, नीतीश कुमार की पार्टी मन ही मन में अस्वस्थ है, मोदी जी ने बहुमत गंवाया है, अब तो वैशाखी के ऊपर बैठे हैं, ये सरकार नहीं चलेगी. मुझे पूरा विश्वास है लालू जी ने जो कहा है वो ठीक कहा है. हजरत खान की बात करते हैं, राहुल गांधी जाके उनके मित्र से मिलते हैं, लेकिन अब तक बीजेपी के वरिष्ठ नेता जाके मुलाकात नहीं करें. हालांकि राहुल गांधी जहां पीड़ा है, सवाल खड़ा करते हैं, जहां पीड़ा है, जहां संकट है, वहां बीजेपी के नेता, प्रधानमंत्री, गृह मंत्री कभी जाते नहीं. राहुल गांधी और हम सब लोग जाते हैं, वेदना समझ लेते हैं, पीड़ा समझ लेते हैं. कब जाएंगे प्रधानमंत्री? ऐसी घटना के समय कभी नहीं जाएंगे. सर एमपी की बात करते हैं, बैठक की क्या आने वाले समय में विधानसभा चुनाव को लेकर एनडीए की कोई बैठक है और क्या उसमें सीट को लेकर आपकी
इंडिया की बैठक कल हो गई है हमारी MUA की महाराष्ट्र में, और महाराष्ट्र के बारे में बहुत ही सकारात्मक चर्चा हुई। कांग्रेस, शिवसेना और एनसीपी हम तीनों एक साथ चुनाव लड़ेंगे और सीट शेयरिंग का कोई मुद्दा नहीं है। सर, पुण्यामध्ये ड्रंकन ड्राईव्हच्या केस दरम्यान एका मद्यपीने पोलीस अधिकाऱ्यावरती पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला। सरकार से मरीन ड्राइव पे भीड़ इकट्ठा हुई सर, उसको आपकी सिर्फ क्या कहीं ना कहीं लॉ एंड ऑर्डर की कहीं ना कहीं प्रकार से घटना होता है। उसमें से अगर 10% भीड़, 10% भीड़ अगर सड़क पर उतरती तो महंगाई, बेरोजगारी, नीट जैसी समस्या खत्म हो जाती, सरकार पर दबाव आ जाता। हाँ, लेकिन ये भीड़ संकट के समय कहां जाती है, कहां बैठती है, हमको पता नहीं। ये भीड़ अगर तानाशाही के खिलाफ सड़क पर उतरती तो इस देश में लोकतंत्र बचेगा और तानाशाही पूरी तरह से खत्म हो जाएगी। चला। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।